नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 16 जानेवारी 2024 लोकसत्ता न्यूजपेपरच्या आज आपण महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. तर पहिली बातमी आहे, मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले. तर जो काही खर्च त्या ठिकाणी लागणार होता त्या खर्चावरून विरोधकांचं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर केलं होतं. त्या दावोस दौऱ्याचा खर्च शिष्टमंडळातील सरकारी प्रतिनिधींची संख्या यावरून वाद निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सामंत यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. तर या ठिकाणी कोणत्या गोष्टींचा, कोणत्या उद्योगांचा विस्तार करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितले. तर दावोस दौऱ्यामध्ये पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्रोत, ग्रीन हायड्रोजन, हिरे, आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह, त्याचबरोबर कृषी औद्योगिक, कृषी आणि वनोपज यांचे मूल्य संवर्धन करणारे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यावेळी 20 सामंजस्य करार केले जातील. तसेच हे उद्योग राज्यात केवळ मुंबई पुणे भागात न येता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड अशा सर्व दूर ठिकाणी येतील अशी माहिती उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की दावोस दौऱ्यावर, दावोसमध्ये जी परिषद होते, इंटरनॅशनल परिषद, त्या ठिकाणी कुठल्या गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी सांगितले आहे. जर दावोस येथली ही जागतिक आर्थिक परिषद ही अतिशय महत्त्वाची परिषद आहे आणि हे MPSCसाठी अतिशय महत्त्वाचे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी कुठल्या उद्योगांवर भर दिला जाणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पुढची न्यूज आहे, जगातील पहिल्या 5 श्रीमंतांची संपत्ती दुप्पट, 5 अब्ज आणखी गरीब. ऑक्सफॅमने जाहीर केलेल्या अहवालात 2020 पासून जगातील सर्वाधिक 5 श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झालेली आहे. तर जगभरात तब्बल 5 अब्ज लोक अधिक गरीब झाल्याचे अधोरेखित झालेले आहे. हा विषमता अहवाल ऑक्सफॅम या संघटनेने ऑक्सफॅम विषमता अहवाल जाहीर केलेला आहे. त्याच्यातले हे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? दशकभरात जगातील पहिल्या ट्रिलियनेअर होणे शक्य. दशक म्हणजे 10 वर्षामध्ये जगातील पहिला ट्रिलियनर होणे शक्य. श्रीमंतांच्या संपत्ती वाढीचा वेग तासाला 14 दशलक्ष डॉलर. श्रीमंतांच्या संपत्ती वाढीचा वेग हा तासाला 14 दशलक्ष डॉलर इतका आहे. सर्वात मोठ्या 10 कंपन्यांचे 7 CEO अब्जाधीश. तर गरिबी संपवण्यासाठी 229 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर या ठिकाणी असं सांगितलं, ऑक्सफॅम ही जी काही संस्था आहे यांनी आपला वार्षिक विषमता अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष उजेडात आलेले आहेत. इक्वालिटी इंक या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत 5 व्यक्तींची संपत्ती 2020 मध्ये 405 अब्ज डॉलर होती. ती आता 869 डॉलरवर गेली. तर संपत्ती वाढीचा वेग तासाला 14 दशलक्ष डॉलर इतका आहे. जगातील सर्वात मोठ्या 10 कंपन्यांच्या मुख्य CEO यांचा यात समावेश आहे आणि मुख्य समधारक हे अब्जाधीश असल्याची माहिती अहवालात देण्यात आलेली. एवढा हा फरक या ठिकाणी झालेला आहे. जगातील पहिल्या 5 श्रीमंतांची संपत्ती ही दुप्पट होत गेली आहे. तर याच्या व्यतिरिक्त 5 अब्ज लोक आणखी गरीब झालेली, एवढी विषमता या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे. तर हा विषमता अहवाल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे,
थिबा पॅलेस संगीत महोत्सव 9 फेब्रुवारीपासून. आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे येथील थिबा पॅलेसच्या प्रांगणात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 17वा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तर नव्या पिढीच्या कलाकारांचे गायन ऐकण्याची संधी, रसिकांना मिळणारे नवीन जे गायक आहेत त्यांना मौका मिळणार आहे. तर हे लक्षात ठेवायचे. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 17वा संगीत महोत्सव रत्नागिरीतर्फे थिबा पॅलेसच्या प्रांगणात होणार आहे. तर या ठिकाणी ख्यातनाम गायक पंडित कुमार गंधर्व, पंडित C.R. व्यास आणि पंडित राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या महोत्सवाद्वारे या कलाकारांना मानवंदना देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं थिबा पॅलेस संगीत महोत्सव 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 17वा संगीत महोत्सव आयोजित केले गेलेला आहे. ठीक. अदानी आता पुण्यातही PMPची 7 चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम. आर्थिक तोट्यात असलेल्या PMPने उत्पन्न वाढीसाठी जागेचा व्यापार व्यावसायिक दृष्टीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 7 ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचं काम दिलेलं आहे. तर या माध्यमातून तर काय होणार आहे, तर उत्पन्नाच्या 32.5% रक्कम PMPला मिळणार आहे. ठीक आहे. ते सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर म्हणतात की अदानी कंपनीबरोबर करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तर येत्या काही दिवसात 4 चार्जिंग स्टेशनची कामे पूर्ण होतील. त्यानंतर चार्जिंग स्टेशनमधून सुविधा देण्यास प्रारंभ होईल. तर PMPची जी संस्था आहे ती तोट्यात गेल्यामुळे त्यांनी काय केलंय, जे अदानी ग्रुप आहे त्यांना आपल्या अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 7 ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम दिलेले आहे. चला पुढे बघूया. रायगडकरांनो जमिनी वाचवा नाहीतर पश्चातापाची वेळ येईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडकरांना दिलेला आहे. तर रायगड जिल्ह्यात काय झालेलं आहे, रायगड जिल्ह्यात जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची जिथे नोंदणी होते तिथं एवढं काही खरेदी विक्री झाले आहेत. ते कोणाच्या नावावर जमिनी आहेत, तर ते कर्जत, नेरळ, खालापूर तिथं कोणाचे फ्लॅट घेत आहे, तिथं मराठी लोक आहेत का याचा शोध घ्यायला त्यांनी सांगितलंय. पनवेल, कर्जत, खालापूर, उरण हा पट्टा मराठी माणसाच्या हातून गेला असल्याचे लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते सगळे हिसकावून घेण्याचा प्रयत्न सर्व बाजूंनी सुरू आहेत, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे. तुम्ही आज दुर्लक्ष कराल तर कालांतराने सगळं काही म्हणजे परराज्यवासी दुसरे उद्योग आणि प्रकल्पांच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात जमिनी खरेदीचा सपाटा चालू आहे. यातून मराठी माणसांना काय उद्ध्वस्त केलं जात आहे असं ते सांगतायत. तर तुम्ही आपल्या जमिनी परराज्यांना देऊ नका किंवा आपल्या जमिनी वाचवा, नाही तर पश्चातापाची वेळ येईल. आपली सुपीक जमीन नाहीसे होते आणि त्या ठिकाणी परराज्यीय आपले उद्योग व्यवसाय राबवतायत. दुबईमध्ये जर एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर तेथील एखाद्या अरबाला तुम्ही भागीदार म्हणून घ्यावे लागते. तेथील सरकारचे तसे धोरण आहे. मग रायगडमध्ये जर असे व्यवसाय होणार असतील तर येथील स्थानिकांना त्यात भागीदार म्हणून का घेतले जात नाही? महाराष्ट्रातील लोकांना याचे भानच राहिलेले नाही, असा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. तर तुम्ही जर आपल्या जमिनी देताय तर त्याचा तुम्हाला भागीदार केलं पाहिजे, हे या ठिकाणी राज ठाकरे म्हणत आहेत. गुजरातमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालयात महाराष्ट्राचे दालन. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले जातात असा अधूनमधून राजकीय वादाचा धुरळा उडतोय. तर गुजरातमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स एक प्रकल्प उभारला जातोय, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यात अनेक राज्यांबरोबर महाराष्ट्राचे एक दालन असणार आहे. त्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर या ठिकाणी केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाच्या वतीने लोथल
येथे राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, हे अतिशय महत्त्वाची. तर MPSCच्या MPSCच्या लेवलवर ही बातमी आहे. लोथल हे सिंधू संस्कृतीकालीन महत्त्वाचे बंदर असल्याचे मानले जाते. या संग्रहालयामध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र दालन उभारण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी बंदर, जहाज आणि जलपरिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांची या ठिकाणी बैठक झालेली होती. राज्यभरात गाव तेथे गोदाम उभे करण्याचा निर्णय घेतला जात आहे. कृषी माल साठवणीची क्षमता वृद्धी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने गाव तेथे गोदाम उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी पणन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. नदी सुधार योजनेला राज्य मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणात पर्यावरणीय मंजुरी नाकारली. योजनेच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. प्राधिकरणाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची माहिती लवकरच दिली जाईल. प्रशांत वाघमारे, नगर अभियंता, पुणे महापालिका. महत्वाकांक्षी जी मुळा मुठा नदी संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरणीय मंजुरी नाकारण्यात आली आहे. तर का तर या ठिकाणी काय आहे, पर्यावरण प्रेमींकडून या ठिकाणी काय स्थगिती दावा आहे की थांबवायला हवी. या दरम्यान योजनेअंतर्गत पहिल्या 3 टप्प्यांची कामे सुरूच आहेत. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पुण्यातील मुळा मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना राबवण्यात येते. त्यासाठी 5,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पण या ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी काही आक्षेप उपस्थित करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. त्यावर कामाला स्थगिती देण्याचे आदेश NGTने महापालिकेला दिले होते. परंतु त्या ठिकाणी 3 टप्प्यात कामांची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली. त्यावेळी याविरुद्ध पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी NGTमध्ये धाव घेतल्यानंतर योजनेच्या कामासाठी पर्यावरणीय मंजुरी घेण्याचे आदेश NGTने दिले होते. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मग या योजनेमुळे शहराचा पुराचा धोका वाढणार आहे का? शहराच्या गेल्या 100 वर्षातील पुराची माहिती आणि पूर पातळी याचा विचार योजनेत करण्यात आला आहे का? पुराचा धोका कमी करणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे. त्याबाबतची माहिती प्रत्येक टप्प्यावर देण्यात येईल. वार्षिक पर्जन्यमानात वार्षिक 67% वाढ होणार आहे असा या ठिकाणी अहवाल आहे. म्हणून ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. नेहरूवादाऐवजी आता कल्याणवाद. लोकशाहीमध्ये नेहरूवादाऐवजी आता कल्याणवाद म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये राष्ट्राच्या विकासात्मक उद्दिष्टांशी जुळून घेणारे धोरणे आखणाऱ्या राजकीय विचारधारांनाच अखेर लोकांकडून पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहरूवादी समाजवादापासून ते स्पर्धात्मक कल्याणवादात झालेले परिवर्तन हे भारताच्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या विकसित आकांक्षा आणि गरजांशी अनुकूलता दर्शवणारेच आहे आणि ते प्रत्येक निवडणुकीत सिद्ध होते. ते या ठिकाणी हे गोष्ट सांगितलेली आहे. नेहरूवाद ते समाजवाद, त्याच्यानंतर उदारीकरणाचे श्रेय, त्यापुढचे पाऊल. या ठिकाणी काय सांगितलंय, अलीकडे झालेला मोठा भारतीय राजकारणात झालेला मोठा बदल, वैचारिक बदल म्हणजे कल्याणकारी योजनांवर भर देण्यात येतोय. आर्थिक वाढीकडे, उद्योगांच्या भरभराटीकडे पुरेसे लक्ष दिले जात असल्यामुळे स्पर्धात्मक कल्याणवाद असे म्हणता येईल. त्याचा निवडणूक निकालांवरही लक्षणीय परिणाम होत आहे. भारत जसं 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे वाटचाल करतोय तसेच नेहरूवादी समाजवादाचे अपयश आणि स्पर्धात्मक कल्याणवादाचे यश अधिकच वाढत जात आहे.
ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की निर्वात संपत आलेला आहे आणि कल्याणकारी योजनांवर भर देण्यात येण्यामुळे हा जणू कल्याणवादच आहे आणि यालाच लोक काय करतात, पाठिंबा देतात. हेच या ठिकाणी सांगितलं. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. पोलाद, वीज, रसायनांमुळे दुसरी औद्योगिक क्रांती. तर पहिली औद्योगिक क्रांतीचा उगम ग्रेट ब्रिटनमध्ये झाला, तर दुसरी औद्योगिक क्रांती ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, इटली आणि जपान देशांमध्ये सुरू झाली. 1870 ते 1914 म्हणजे अमेरिकन युद्ध संपण्याच्या सुमारापासून ते पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या सुमाराचा काळ हा इतिहासकारांच्या मते दुसऱ्या क्रांतीचा काळ आहे. पण इथे एक लक्षात ठेवायचे की क्रांतीची काही बीजे पहिल्या क्रांतीच्या काळात किंवा दोन क्रांतींमधील काळात रुजली होती. दुसरी औद्योगिक क्रांती ही तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होती असे मानले जाते. विशेषतः पोलाद, वीज निर्मिती आणि रसायन या 3 क्षेत्रांनी या काळात फार मोठी झेप घेतली. नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे पोलादाचे उत्पादन झपाट्याने होऊ लागले आणि किंमत कमी झाली. त्यामुळे ज्या क्षेत्रांमध्ये पोलादाचा वापर होत होता त्या क्षेत्रांमध्ये तेजी आली. जसे उदाहरणार्थ रेल्वे आणि जहाज बांधणी. रेल्वेचे मोठे जाळे निर्माण झाले आणि पोलादाच्या वापराने मोठमोठे आणि वेगवान जहाजे बांधणे सुकर झाले. त्यामुळे जशी प्रवासी वाहतूक वाढली तशीच उत्पादित मालाला प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण झाली आणि उत्पादकता आणि उत्पादन या दोन्हीत प्रचंड वाढ झाली. विद्युत निर्मिती आणि पारेषणामध्ये सुधारणा झाल्यामुळे विजेचा वापर वीज क्षेत्रात होऊ लागला. त्यातील एकदम नवीन अस्तित्वात आलेले क्षेत्र म्हणजे तारायंत्राच्या सहाय्याने संदेशवहन म्हणजेच टेलिग्राफी, दूरध्वनी, रेडिओ ही आहे. यामुळे माहितीची देवाणघेवाण आणि संदेशवहन यांच्यात आमूलाग्र बदल झाला आणि एक महत्त्वाचा बदल घडला तो 1879 मध्ये विजेच्या दिव्याने. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात रसायन निर्मितीमध्ये घोडदौड चालूच राहिली. विविध रसायने, कृत्रिम रसायने, रासायनिक खते, कृत्रिम रंगद्रव्ये, स्फोटके, ॲस्पिरिनसारखी औषधे, द्रव्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध लागले आणि उत्पन्नात वाढ झाली. रसायन क्षेत्रातील या काळात एक महत्त्वाचा बदल म्हणजे मानवी जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारा शोध म्हणजे 1907 मध्ये प्लास्टिकचा शोध. ही या ठिकाणी लक्षात ठेवा. 1907 मध्ये प्लास्टिकचा शोध झाला आणि त्यावेळी अगदी आतापर्यंत वरदान वाटणारा आणि आता प्रदूषणाच्या भस्मासुराचा मोठा भाग असणारा हा शोध. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे समाज व्यवस्थेत मोठे बदल झाले. लोकांचे शहरांकडे आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. शहरे ही रोजगाराची आणि अर्थव्यवस्थेची केंद्रे झाली आणि शहरीकरणाच्या भेडसावणाऱ्या समस्यांची सुरुवात झाली. चला पुढची. दावोसमधील परिषद एवढी महत्त्वाची का? दावोसमधील परिषद एवढी महत्त्वाची तर स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगामधील लोकप्रिय स्की रिसॉर्ट अशी दावोसची भौगोलिक ओळख आहे. या छोट्या शहराची लोकसंख्या 11,000 आहे. मात्र आर्थिक परिषद दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केली जात असल्याने दावोसची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ही परिषद 1971 पासून दावोसच्या नावाशी जोडली गेलेली असल्यामुळे जागतिक आर्थिक परिषदेपेक्षा दावोस परिषद याच नावाने तिची चर्चा होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि गायन एल्टन जॉन यांच्यात समान दुवा कोणता असेल तर तो या परिषदेला हजेरी लावण्याचा. या परिषदेकडे जगाचे लक्ष का असते? परिषद एवढी महत्त्वाची काय? तर जागतिक आर्थिक परिषद म्हणजे काय? तर क्लाउस श्वाब यांनी 1971 मध्ये याची स्थापना केली. श्वाब हे अर्थतज्ज्ञ प्राध्यापक होते. जागतिक पातळीवर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य वाढावे असे त्यांच्या स्थापनेमागील हेतू. तर याचे मुख्यालय कुठे? तर जिनिव्हामध्ये. जागतिक समस्यांवर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात
भागीदारांना एकत्र आणून चर्चा घडवायची आणि परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी हे कार्य केलं जातं. तर जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असे या परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. केवळ 2002चा अपवाद वगळता दावोसमध्ये ही परिषद झालेली आहे. त्यावेळी 11च्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये ही परिषद झाली होती. परिषदेला उपस्थिती कोणाची असते? जगभरातील धोरणकर्ते आणि आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख या परिषदेला हजेरी लावतात. त्यात अमेरिकेच्या अध्यक्षांपासून ते युरोपीय समुदाय, संयुक्त राष्ट्रे यांच्या प्रमुखांचाही या ठिकाणी समावेश असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थतज्ज्ञ, विचारवंत, स्वयंउद्योजक, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक असे विविध गटात प्रतिनिधींची मंडळी परिषदेच्या निमित्ताने एकत्र येते. जागतिक पातळीवर याचं महत्त्व किती आहे? तर जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यवान नेते या जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहतात. अनेक देशांना विविध रोगांवरील लसी उपलब्ध होऊ लागल्या. या गटामुळे जगभरात 76 कोटी मुलांचे लसीकरण होऊ शकलेले आहे. यंदाचा अजेंडा काय असणार आहे? यंदा ही परिषद 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. विश्वास पुन्हा संपादन करणे हा यंदाच्या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. भूराजकीय संघर्षापासून अनेक जागतिक आव्हानांचा सामना करण्याबाबत परिषदेत विचारमंथन होईल. तापमान वाढ, कृत्रिम प्रज्ञेचा AI वाढता वापर या गोष्टींवर चर्चा होणार आहे. जागतिक पातळीवर सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे, रोजगार निर्मितीत भर घालणे, कृत्रिम प्रज्ञेचा अर्थव्यवस्था आणि समाजाच्या विकासासाठी वापर करणे आणि तापमान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवणे हे मुख्य मुद्दे परिषदेच्या अजेंड्यावर आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. तैवानचा आश्वासक कॉल. यंदाच्या वर्षात ज्या मोजक्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जगाचे लक्ष लागलेले आहे त्यातील एक म्हणजे तैवानचे अध्यक्ष व कायदेमंडळाची निवडणूक. या ठिकाणी नुकतीच पार पडली. चीनच्या बाजूला असलेला तैवान हा चिमुकला देश पण स्वतःची स्वायत्तता प्राणपणाने जपणारा हाँगकाँग, मकाऊ पाठोपाठ तैवानलाही चीनचा अविभाज्य भाग बनवण्याची चीनी राज्यकर्त्यांची आकांक्षा चीनचे पण शी जिनपिंग यांच्या आमदनीतील नवे धारदार तुमारे फुटले आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणामध्ये तैवानवर कब्जा करणे हे प्राधान्याने येते. तैवानला वाचवण्याचा वसा अमेरिकेने घेतल्यामुळे चीन अधिक बिथरला आहे. जगात सध्या 2 प्रमुख संघर्षबिंदू येतात, युक्रेन आणि पश्चिम आशिया. परंतु तैवानच्या निमित्ताने पूर्व आशियात तिसरा संघर्षबिंदू उद्भवल्यास तो युक्रेन, रशिया आणि इस्रायल हमासपेक्षा कितीतरी अधिक संहारक ठरेल. कारण या संघर्षामध्ये अमेरिका आणि चीन या 2 महासत्ता परस्परांना भिडण्याची शक्यता खूप अधिक असल्यामुळे या पार्श्वभूमीवर तैवानमधील निवडणुकांच्या निकालाकडे बघावं लागणार आहे. DPP उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष विल्यम लाय चिंग हे अध्यक्षीय निवडणूक विजयी झाले. DPP हा पक्ष चीनच्या राज्यकर्त्यांना खुपतो कारण तैवान हा स्वतंत्र सार्वभौम देश असल्याची DPPची भूमिका आहे. तर तैवान हा चीनचा सार्वभौम भाग असल्याची चीनची भूमिका आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीच्या आधी तैवानच्या मतदारांना हर तऱ्हेने प्रभावित करण्याचा प्रयत्न चीन करतोय. ठीक, या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तैवान हा देश आहे, याच्यातील ज्या सत्ता आहेत महासत्ता चीन आणि अमेरिका, तर तैवानचे संरक्षण करणे हे आमच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्याचे राहील असे अमेरिका सांगतोय. चीनला ही भूमिका मान्य नसल्यामुळे तैवान प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावून टाकण्याची वेळ समीप आलेली आहे असे चीनी नेतृत्वाला वाटते. तर याची चाहूल लागताच तैवानने नंतर अमेरिकन त्या देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतल्यामुळे चीनी नेतृत्व काय थोडं बिखरलंय. तसा हा जागतिक मुद्दा आहे. या मुद्द्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे, बघायचं आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा इशारा
यावर्षी राजकीय अर्थव्यवस्थेसमोर भूराजकीय धुळीचे आव्हान असल्याने संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्था मंदावतील असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. या ठिकाणी पण अपवाद कोण आहे तर दक्षिण आशियातील देश मात्र या ठिकाणी अपवाद आहे. या महत्त्वाच्या निर्देशकात भारताचा 35व्या स्थानी नंबर आहे. या ठिकाणी काय सांगितलं आहे की भविष्यातील संधींचा लाभ उठवण्याची क्षमता असलेल्या देशांच्या जागतिक निर्देशकांमध्ये भारताचे स्थान 35वे. 70 देशांच्या यादीमध्ये ब्रिटन प्रथम क्रमांकावर आहे तर डेन्मार्क, अमेरिका, नेदरलँड्स आणि जर्मनी हे अन्य 4 देश पहिल्या 5 स्थानांमध्ये आहेत. चीन 19व्या तर ब्राझील 30व्या आणि दक्षिण आफ्रिका 50व्या स्थानी आहे. या अभ्यासात सरकार, गुंतवणूकदार, समभागधारकांना फायदेशीर ठरणाऱ्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञान, आजार प्रतिबंध व स्वास्थ्य, कार्बन उत्सर्जनामध्ये घट, रिसायकलिंग आणि पुनर्वापर, अन्न, कृषी, कल्पकता, भौतिक वस्तूंऐवजी अनुभव घेण्याकडे कल या 6 घटकांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ते एमपीएससीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, यांवर तुम्ही लक्ष द्यायला हवं. ब्रिक्स अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा, मोदी पुतिन यांची विविध जागतिक प्रश्नांवर दूरध्वनीवरून चर्चा झालेली. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे. तर या ठिकाणी काय आहे तर उभयपक्षी विविध भविष्यकालीन उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करण्याबाबत दोन्ही नेत्यांचे सहमत झालेले. यावेळी झालेल्या सौहार्दपूर्ण चर्चेत 2024 मधील ब्रिक्स परिषदेच्या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झालेली. तर या ठिकाणी मोदी काय म्हणतात, आम्ही आमच्या विशेष व्यूहात्मक भागीदारीतील विविध बाबींवर चर्चा केली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी आम्ही एक आराखडा तयार केलेला आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केलेली असल्यामुळे आमचा रशियाला पाठिंबा, ब्रिक्सच्या अध्यक्षपदासाठी रशियाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, हे या ठिकाणी सांगितलंय. चीनचा मालदीवच्या स्वायत्ततेला पूर्ण पाठिंबा, तर अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचा दावा. चीन आमच्या स्वायत्ततेला पूर्ण पाठिंबा असून आम्ही देश एकमेकांचा आदर करतो, असं मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी सांगितले. मुइझ्झू हे 5 दिवसांच्या दौऱ्यावर चीनला गेले होते. तर ते पुन्हा परतल्यानंतर त्यांनी एका चीनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की वाढत्या धोरणात्मक संबंधाबद्दल आशावाद व्यक्त आहे. चीनची जवळची अशी ओळख असणारे मुइझ्झू नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मालदीवचे भारताबरोबरचे संबंध हे ताणले गेले आहे. चीन आणि मालदीवमध्ये 1972 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. तेव्हापासून चीनने मालदीवच्या विकासासाठी सहाय्य केले असे मुइझ्झू म्हणतात. घाऊक महागाईचा चढता आलेख. आता किरकोळ महागाईनंतर आता घाऊक किंमत निर्देशकांवर आधारित महागाई दरातही वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तर सरत्या डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 0.73% नोंदवण्यात आला होता आणि या मागील 9 महिन्यातील उच्चांकी पातळी ही वाढली आहे. भाज्या, डाळींसह खाद्यवस्तूंच्या किमतीत झालेली वाढ याला कारणीभूत ठरलेली. या ठिकाणी या चर्चा आपण केलेल्या आहेत. ही एमपीएससीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हवा आणि या गोष्टींवर तुम्ही अभ्यास करायला हवे. ठीक आहे. तर तुम्हाला आजच्या घडामोडींबद्दल कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला सांगू शकता.
तर आजच्या लोकसत्ता या न्यूजपेपरच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या MPSCच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने ज्या होत्या मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.